आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. मागील आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात आणखी 2-3 दिवस पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढणार आहे. मागील काही दिवसांमध्ये पावसानं जिल्ह्यात चांगलंच थैमान घातलं. परिणामी खरीप हंगामातील तूर, कपाशीसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू तसंच भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुढील 2 ते दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस आणि धान पिकाचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शासनानं झालेल्या नुकसानीचं सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात शेतपिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. या संदर्भात तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असा आग्रह राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिलं आहे. एकपेशीय वनस्पती, अल्गी किंवा शेवाळं वापरून कार्बन डायऑक्साईडचे जैविक कॅप्चर हे विविध औद्योगिक प्रक्रियांमधून आणि मानव वंशजन्य स्रोतांमधून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त कार्बन डायऑक्साईडचा पूर्ण वापर करण्यासाठी एक आकर्षक माध्यम मानलं जातंय. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महालक्ष्मी विद्युत केंद्र CSIR निरी यांनी संयुक्त करार केला असून चंद्रपूर वीज केंद्रात बंद लूप प्रकाश उत्प्रेरक क्रियेद्वारे अल्गी किंवा शेवाळं साठवून करण्याच्या संदर्भात पुढाकार घेतला आहे. कार्बन न्यूट्रॅलिटी, कार्बन क्रेडिट्स याविषयी संयुक्त राष्ट्राच्या वचनबद्धतेनुसार कार्बन फुटप्रिंट्स कमी करण्याच्या उद्देशानं चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रानं हाती घेतलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती तसंच योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या अनुषंगानं 15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहीम राबवण्यात येत आहे. गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी वाहनांना हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना साळुंखे यांची उपस्थिती होती. केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगानं सुरू झालेली ही विकसित भारत संकल्प यात्रा चंद्रपूर जिल्ह्यात 15 तालुक्यातील 825 ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांबाबत जनजागृती करणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यातील ग्रामपंचायतीनुसार या यात्रेचा रूट प्लॅन आखण्यात आला आहे. 7 चित्ररथांच्या माध्यमातून जिल्ह्यातील 15 तालुक्यात या यात्रेचं मार्गक्रमण सुरू आहे. 23 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात ही यात्रा 140 गावात प्रत्यक्ष पोहोचली असून या यात्रेच्या माध्यमातून जवळपास 30,000हून अधिक नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची अचूक माहिती देण्यासोबतच नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचाराचा सल्ला देखील दिला जातो आहे. समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीद्वारे संविधान दिनानिमित्त रविवारी 26 नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. मिरवणुकीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रबोधन सभा घेण्यात आली. चंद्रपूर इथे जिल्हाधिकारी कार्यालयात या दिनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी निवासी जिल्हाधिकारी संजय पवार यांनी भारतीय संविधानातील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांच्या जागृतीसाठी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. चंद्रपूर जिल्ह्यात विसापूर इथं बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरणार असून 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यामुळे मिशन ऑलिम्पिकच्या निमित्तानं उत्कृष्ट खेळाडू घडवण्याचं उद्दिष्ट ठेवूनच बल्लारपूर इथं होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं नियोजन करावं असं प्रतिपादन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. आत्ताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले.